आज या ठिकाणी हो गटाला कराड शहरातील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे पदाधिकारी त्याबरोबर प्रमुख कार्यकर्त्यांच्या शहरातील या मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता। त्या मेळाव्याच्या अनुषंगाने येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीला कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने सामोरं जावं त्या संबंधातली भूमिका मांडण्यासाठी आज या ठिकाणी हा मेळावा पार पडला। आज या ठिकाणी शिवसेनेने नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी जी उमेदवारी या ठिकाणी आमचे सगळे नेते मंडळी जे आहे त्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी जो जाहीर केली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे हार्दिक आभार आहे। खरं पाहिलं गेलं तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब असतील, शरदजी केसरे असतील, आमचे जिल्हा प्रमुख हिमंतराव शेलार असतील, यांच्या माध्यमातून कराड शहराला शेकडो कोटींचा या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे। फेज 2च्या माध्यमातून पुढील 2056 साल ध्यानात ठेवून या ठिकाणी काम या शहरामध्ये चालू आहे। इथून पुढे सुद्धा शहरातील लोकांनी एक चांगल्या विचाराला, चांगल्या विकास कामाला संधी द्यावी। येणाऱ्या 5 वर्षामध्ये कराड शहराचा विकासाची गंगा अविरतपणे वाहताना या ठिकाणी कृष्णा कोयनामाईसारखी दिसेल आणि कराड शहराला पुढच्या पंचवार्षिकच्या इलेक्शनमध्ये शेवट विकास हे निरंतर चाललेलं एक साधन असतं, परंतु त्यामध्ये सुद्धा कोणतंही काम मोठं या ठिकाणी शिल्लक राहणार नाही अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो। आणि या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून या कराड शहराची असलेली राजकीय संस्कृती आणि या गावाचं गावपण जोपासण्याची या ठिकाणी आम्ही प्रयत्न करेन। त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ निर्णय घेतील। आज शिवसेना आमची आहे। आज शिवसेना प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्या पक्ष वाढवण्याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आम्ही निर्णय घेतोय। आता मगाशी आमच्या संपर्क प्रमुखांनी सांगितलं वरिष्ठ पातळीवर आमचे निर्णय चालू आहे त्या संदर्भामध्ये। आघाडी कोणाबरोबर असेल तेच सांगतोय आपल्याला की आघाडी कोणाबरोबर असेल या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ पातळीवरचे आमचे वरिष्ठ नेते या ठिकाणी चर्चा चालू आहे। योग्य वेळी आम्हाला ते त्या संदर्भामध्ये सूचना करतील। त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायची आमची तयारी आम्ही ठेवलेली आहे। जर कोणाबरोबर वाटाघाटी झाल्या नाहीत तर 31 जागांवरती उमेदवार आपले आहेत का आणि लढवणार? मुळामध्ये संपूर्ण 31 जागा नगराध्यक्ष पद ह्या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार तयार आहेत आणि निश्चितपणे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। भाषणात उल्लेख केला विदूषकाचा, कोण आहे नक्की विदूषक? मी जनरल सांगितलं की गावाचा कारभारी जर चांगला नसेल तर कारभार कसा होतो? रोख नाही, जनरल उदाहरण आहे। सत्ताधाऱ्यांपैकी कोण नाही ना? नाही, असं काय नाही, जनरल उदाहरण। सत्ताधारी आता गेले 4 वर्ष प्रशासक आहे। नाही नाही नाही, आता जे राज्यात सत्ताधारी महायुतीचे नाही नाही नाही, आम्ही सत्तेतला एक घटक आहे। त्यापैकी कोण गावाचा नाही, कारभारी नाही. विदूषक असं काही? मी जनरल एक उदाहरण दिलं की गावाचा कारभार करणारा कारभारी जर चांगला नसेल तर ते काही होऊ शकतं गावाचं, हे माझं जनरल उदाहरण होतं।